आणि त्यांनी उत्तम उत्तर दिलं. भगवंताच्या नावाचा उच्चार करायचा आहे पण महाराज त्याच्या पुढं उत्तम विशेषण जोडतायत आवडीने. आणि नुसतं आवडीने नाही, कारण कधी कधी आवड असली की सवड येते. एखाद्याला म्हटलं अगं चल सीबीडी सेक्टर 1 ला ते सुनील गावस्कर मैदानात काय मोठा सप्ताह आहे, चल. बायका सगळ्या उभ्या आहेत, टाळो घेणाऱ्या बायकाच, गाणाऱ्या बायकाच, कीर्तनकार बायका, पकवाद्या बायकी. बोलता येत नाही ना तसं पटापट. पकवाद्या पण बायकी. सहज मला माणसं म्हणले पकवाद्या पण बायकी आहे. बायकीने म्हणलं पकवाद्या बाईच आहे. आणि म्हणलं सगळं आज येताना मी जे ऐकलं ते तुम्हाला बोलले. म्हणजे सगळं बायकांचा कारभार आहे, चला तिथं. म्हणली काय आहे? म्हणली तुमचं आमचं वेगळं आहे. का बरं? वेगळं. माणसानं शॉपिंगला जायचं म्हणलं की सगळ्यांचं एकत्र असतं. कीर्तनाला जायचं म्हटलं आपोआप वेगळं होतं. चांगलं म्हणलं की माणसं त्याच्याकरता धाव घ्यायचं जरा अवघड असतं. पण एक लक्षात ठेवा, म्हणून आवड आली की सवड येते. म्हणून महाराज नुसत्या आवडी एवढ्या विशेषणावर थांबत नाही, पुढे जोडतायत भावे. भावानं आवडीनं हरिनाम घेसी. नागोबा म्हणतायत आवडीनं भावानं हरीचं नाम घेणं. आणि एकदा का तुम्ही नाव घेतलं की त्याचा फायदा आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं फक्त तुम्ही त्याचं नाव घ्यायचं, त्याचा परिणाम आपली चिंता तो वाहतो.